तर मित्रांनो, आता आपण घेणार आहोत लालबागच्या राजाचे दर्शन. तसेच बाप्पाचे मुखदर्शन फक्त 20 मिनिटात कसे झाले तेही आपण पाहणार आहोत. लकीली आमचं घडलं हे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत अंबानीचं घर अँटिलिया. ॲक्च्युली मी पण पहिल्यांदाच व्हिजिट केलं इथे. आणि त्याचबरोबर टिंगल टवाळी मस्करी चेष्टा करत आपण हा व्लॉग सुरू करूया. कांदिवली स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही पोहोचलो लोअर परेल स्टेशनला. लोअर परेल स्टेशनला आल्यानंतर ईस्ट साईडने बाहेर पडल्यावर आपल्याला लागतो हा ब्रिज. आपल्याला हा ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. आपण सकाळी दर्शनाला निघाल्यामुळे तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त काही गर्दी लागलेली नाही आहे. धनू पण आपल्याला जॉईन करणार होती, तिला यायला वेळ होता, त्यामुळे आपण ठरवलं की पहिले आपण बाकीचे सगळे गणपती पाहून घ्यावे आणि मग लालबागच्या राजाला जावं. सगळ्यात आधी परळचा राजा करायचं आपण ठरवलं. सो तुम्ही पाहू शकता हा ब्रिज इथे संपतोय. इथून राईट साईडला गेलं की आपल्याला लालबागचा राजा लागतो आणि लेफ्टला गेलं की परळचा राजा आहे. तर आपण डिसाईड केलं होतं की परळच्या राजाला जायचं. सो आम्ही निघालो. सौरभचे फर्स्ट टाईम होते मुंबईचे गणपती. मी आधीही पाहिले होते. तुम्ही पाहू शकता की सकाळी लवकर निघाल्यामुळे जास्त काही गर्दी आपल्याला लागलेली नाही आहे. सुरुवातीला तर आम्हाला वाटलं की इथे गणपती आहे की नाही, पण जसं जसं पुढे चालत गेलो तसं तसं आम्हाला लोक येताना दिसली आणि हो, कळालं की इथे गणपती आहे. जसं तुम्ही आतमध्ये एंट्री करता तसं तुम्हाला भव्य अशी मोठी जेजुरीच्या खंडोबाच्या रूपातली, मार्तंड भैरवाच्या रूपातली गणपतीची मूर्ती दिसते. इथे फार काय गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही पटपट भरपूर फोटोज काढले मन भरून. इथली आरती देखील आम्हाला भेटली. खूप छान असं दर्शन झालं गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया बोलून आम्ही बाहेर निघालो आणि पुढे गेलो मुंबईच्या राजाच्या दर्शनाला. इथून बाहेर पडताच लेफ्ट घेतलं की सरळ रस्त्याने आपल्याला बाकीचे सगळे गणपती दिसतात. तर सर्वात पहिले हा महाद्वार लागतो आपल्याला मुंबईच्या राजाचा, म्हणजेच गणेश गल्लीच्या गणपतीचा. इथे मात्र खूप मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की पास घेऊन दर्शन करूयात. खूप मस्त आणि सुरेख अशी कमान होती मुंबईच्या राजाची आणि याच कमानीच्या जवळ आपल्याला पास मिळत होते. पासची किंमत होती 20 रुपये प्रत्येकी. 20 ते 30 रुपयाचा पास असेल तर तुम्ही नक्कीच घ्या, कारण की दर्शन लवकर होते आणि आपला वेळही वाचतो. तर पास घेऊन आपण लागलो VIP दर्शनाच्या रांगेत. ही राईटला तुम्ही पाहू शकता नॉर्मल रेग्युलर लाईन आहे आणि आपण आत्ता जात आहोत ती आहे VIP दर्शनाची लाईन. यावर्षी इथे उज्जैन महाकाल या थीमवरती देखावा केला होता. तर इथे भव्य असं उज्जैनच्या महाकालेश्वराचं मंदिर त्यांनी साकारलं होतं. आतमध्ये महाकालची पिंड देखील होती. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गर्दी खूप होती. माझ्या लेफ्ट साईडला जी लाईन आहे ती होती रेग्युलर लाईन, जी की मुखदर्शनाची होती. उज्जैन महाकालचं कॉरिडॉर देखील यांनी साकारलं होतं. तशीच हुबेहूब प्रतिकृती करायचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता आणि खरंच खूप छान असं डेकोरेशन झालं होतं. हे राईट साईडला तुम्ही पाहू शकता उज्जैनच्या महाकालचं कॉरिडॉर आणि ही जी लेफ्ट साईडला वरती लाईन चालली आहे ती आहे मुखदर्शनाची लाईन, जे की वरून लांबूनच दर्शन होतं. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला बाप्पाचं खूप छान असं भव्य रूप दिसतं. यावेळेस यांनी वेगळी अशी मूर्ती बसवली आहे. दरवेळेस यांची सिंहासनावर बसलेली मूर्ती अशी असते. तर तुम्ही पाहू शकता शंकरावरती बेलपत्र अर्पण करताना ही मूर्ती आहे. खाली मोठा डमरू देखील आहे आणि असं हे बालगणेशाचं रूप आपल्याला खूप सुंदर असं दिसत आहे. मॅनेजमेंट तसं ठीक होतं या मंडळाचं. 2-3 ठिकाणाहून लाईन्स येत होत्या, काही कळत नव्हतं कुठून कुठली लाईन येते. थोडा भाविकांचं गोंधळही उडाला, पण तरी दर्शन खूप छान झालं. इथल्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण निघालो तेजुकाया गणपतीच्या दर्शनाला, जे की जस्ट या मंडळाच्या ऑपोजिटलाच आहे. ही आहे मुंबईच्या राजाची कमान आणि जस्ट कमानीच्या लेफ्ट साईडला थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला तेजुकाया गणपतीची
कमान लागते. इथे देखील आम्ही पास घेतला होता आणि सेम 20 रुपयेच होता पास. आणि आत गेल्यानंतर खूप छान अशी तेजुकाया गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते. जसं की मुंबई फेमस आहे इथल्या मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी, तसंच सेम आपल्याला आतमध्ये आल्यानंतर मोठी अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. एक मी ऑब्झर्व केलं बऱ्याच ठिकाणी की रेग्युलर लाईनवाल्या लोकांना तसंच ठेवलं जातं, त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं जात. त्यांचं मॅनेजमेंट इतकं काही खास नसतं. जसं की VIP लोकांना पटकन आतमध्ये दर्शन होतं आणि त्यांना भरपूर वेळ देखील मिळतो फोटोज वगैरे काढायला. तेजुकायातून बाहेर आल्यानंतर आपल्याला समोरच दिसते ही लालबागच्या राजाची कमान. तुम्ही पाहू शकता इथे इतकी गर्दी दिसत नाही आपल्याला, पण जसं तुम्ही पुढे जाल तसं खूप खूप जास्त गर्दी आपल्याला लागते. राजाचं दर्शन आपल्याला धनूसोबत घ्यायचं होतं, सो आम्ही असं ठरवलं की पहिले चिंचपोकळीला जावं. या रस्त्याने सरळ जाऊन राईटला गेलं की आपल्याला चिंतामणीचं दर्शन होतं. ॲक्च्युली इथे एंट्री दुसऱ्या साईडने होती, पण आम्ही गप्पा मारत मारत गेलो आणि एक्झिटच्या साईडने गेलो. तर लकीली इथेही अचानकपणे खूप छान दर्शन आमचं झालं. मी मुद्दाम ही व्हिडिओ स्लो केली आहे. इथे तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडने जे लोक येत आहेत, तर ही ॲक्च्युली एक्झिट आहे. आम्ही याच एक्झिटने आतमध्ये गेलो आणि डायरेक्ट चिंतामणी बाप्पाच्या समोर जाऊन उभे राहिलो. तर आमचं 3 ते 4 तासाची लाईन वाचली. आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान असं बाप्पाचं दर्शन आम्हाला घडलं आहे. मुखदर्शनच झालं पण खूप छान झालं. बाप्पाची इच्छा होती म्हणून वेळ वाचला. तुम्ही पाहू शकता इथे चरणस्पर्शाची किती मोठी लाईन आहे. मन भरून बाप्पाची मूर्ती पाहिली, मनसोक्त फोटोज काढले आणि आम्ही इथून निघालो लालबागच्या राजाच्या दर्शनाला. ही कमान तुम्ही पाहू शकता लालबागच्या राजाची आहे. चरणस्पर्शसाठी 10 ते 15 तास आणि मुखदर्शनासाठी 5 ते 6 तास अशी लाईन होती. भरपूर जण रात्रीच चरणस्पर्शाच्या लाईनीमध्ये थांबले होते. आम्ही धनूची वाट पाहत होतो आणि ॲज युजल तिने यायला लेट केलं होतं, पण करणार काय, दर्शनाचा जुगाड तर तिच्याकडेच होता ना. सो आम्ही तिची वाट पाहिली. गर्दी तुम्ही पाहू शकता गाईज, ही तर काहीच गर्दी नाही आहे, आतमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आम्ही पटापट चप्पल काढली कारण की आम्हाला बाप्पाचं चप्पल घालून दर्शन करायचं नव्हतं. सो आम्ही चप्पल काढली आणि निघालो. बाप्पाचीच इच्छा होती त्यामुळे आमचं 20 मिनिटात VIP दर्शन झालं. मुखदर्शन आणि चरणस्पर्श दर्शनची लाईन आतमधून होती आणि ही आम्ही आत्ता चाललो आहोत ती आहे VIPची लाईन. त्या दिवशी VIP लाईनने कोणालाच वरती सोडत नव्हते, त्यामुळे आम्ही मुखदर्शनच्या लाईनला जॉईन झालो पुढे जाऊन. तर मित्रांनो तुम्हीही पाहू शकता मुखदर्शनची किती मोठी लाईन आहे आणि गर्दीही खूप जास्त आहे. आमचा जवळपास 4 ते 5 तास वेळ वाचला. जसं मी सांगितलं की VIP लाईनने तिथे वरती कोणालाच सोडत नव्हते, तर त्यावेळेस अनुप सिंग ठाकूर हा सेलिब्रिटीसुद्धा इथे आला होता आणि तो आमच्यासोबतच लाईनमध्ये थांबला होता. भरपूर जण त्याच्यासोबत सेल्फीज काढत होते, पण आम्हाला माहीतच नव्हतं की तो ॲक्च्युली कोण आहे. आम्हाला नंतर कळालं की तोही सेलिब्रिटी आहे म्हणून. इतक्या गर्दीतून जेव्हा आपण पुढे जाऊन बाप्पाचं दर्शन घेतो तेव्हा मन अगदी भरून येतं. खरंच लालबागच्या राजाच्या मूर्तीला पाहून एकदम माणूस विसरून जातं. हे जे तुम्हाला फॅन वगैरे दिसत आहेत ते फक्त इथेच आहेत थोड्या अंतरासाठी. इथून पुढे गेलं की खूप छान अशी भव्य लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला दिसते. तुम्ही पाहू शकता डेकोरेशन पण किती सुंदर असं आहे. तर मित्रांनो तुम्ही पण लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. फायनली खूप मस्त असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि गेलो काळा चौकीच्या राजाला. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडलाच काळा चौकीचा महागणपती आहे आणि ही जी तुम्हाला आता गल्ली दिसत आहे तर या छोट्याशा गल्लीतूनच काळा चौकीचा महागणपती जातो आणि येत असतो. आश्चर्याची गोष्ट आहे की इतकी मोठी बाप्पाची मूर्ती एवढ्या छोट्याशा गल्लीतून कशी जाते. हा गणपती या गल्लीत आत असल्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नाही पडत, त्यामुळे इथे तेवढी गर्दी नव्हती. इथेही आमचं पटकन दर्शन झालं. हे तुम्ही पाहू शकता
काळा चौकीच्या महागणपतीची सुंदर अशी मूर्ती. डेकोरेशन यांनी साधाच साकारलं आहे, पण खूप मनमोहक आहे. बाप्पाची मूर्ती मात्र खूप सुंदर आहे. एवढी मोठी मूर्ती हे त्या छोट्याशा गल्लीतून आणतात. इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण निघालो काळा चौकीच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी. बाहेरून एकदम छोटंसं मंडळ जरी दिसत असेल तरी आत गेल्यानंतर खूप सुंदर आणि मनमोहक अशी गणपती बाप्पाची वासुदेव या रूपातली प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. इथे काहीच गर्दी नसल्यामुळे मन भरून फोटोज आणि व्हिडिओज आम्ही काढले. इथे थोड्याच वेळात गणपती बाप्पाची आरती देखील होणार होती, तर आम्ही आरतीचाही लाभ घेतला. इथे दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो खेतवाडीच्या गणपतीच्या दर्शनांसाठी. खेतवाडीला जवळपास 10 ते 15 लाईन आहेत आणि प्रत्येक लाईनीत एक एक गणपती आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गणपतीसुद्धा याच खेतवाडीच्या लाईनमध्ये आहे. इथे मात्र पासची किंमत 50 रुपये होती, जे की मला वर्थ नाही वाटली. 20 ते 30 रुपये ठीक आहे, पण 50 रुपये खूप जास्त होतात जेव्हा खूप लोक आपल्यासोबत येतात. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही श्रीकृष्णाच्या रूपातली झुल्यावरती बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. इथेही आरती चालू होती आणि आम्हाला इथल्याही आरतीचा लाभ आणि प्रसाद भेटला. मन भरून फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही निघालो मुंबईच्या महाराजाला, जे की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि उंच मूर्ती आहे, 47 फुटाची. आणि खरंच आत गेल्यानंतर विशालकाय अशी कल्की रूपातली श्री गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते. खूपच मस्त अशी गणपतीची मूर्ती होती ही. इथेच बाजूला दशावतार देखील आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः 0.5 शिवाय फ्रेममध्ये हा गणपती मावतच नव्हता. सत्तेचाळीस फूटवाल्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो खेतवाडीच्या पुढच्या गणपतीच्या दर्शनाला. हा गणपती बाप्पा देखील खूप विशाल आणि प्रचंड असा होता. मनाला मोहून नेणारी मूर्ती नजरेत मावत नव्हती. खेतवाडीतच एका ठिकाणी गेले असता इथे देखाव्याचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि त्यानंतर बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसणार होती. देखाव्याला बराच वेळ होता, त्यामुळे आम्ही हा गणपती स्किप केला आणि पुढे निघालो. खेतवाडीचे सगळे गणपती कव्हर करून आम्ही निघालो अंबानीच्या घरी, म्हणजेच अँटिलिया. इथे अल्टामाउंटचा राजा या गणपतीचे दर्शन घ्यायला. आमच्या ड्रायव्हर काकांनी खूप छान अशी माहिती दिली आणि बिना चार्जेसचे गाईड होण्याचं काम केलं. इथे राहणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीजचं घर त्यांनी आम्हाला दाखवलं. काजोल मतलब अजय देवगन का है ना यहाँ पे? ये देवगन की सास का है। अच्छा, इसी इसका लाइटिंग चालू हुआ है। तर फ्रेंड्स, ही जी बिल्डिंग तुम्हाला समोर दिसत आहे ती आहे अँटिलिया, अंबानीचं घर.
इथे गणपतीमध्ये 10 दिवस सगळ्यांसाठी अन्नदान चालू होतं. इथेच शेजारी असलेल्या अल्टामाऊंटचा राजा या गणपतीचे दर्शन घ्यायला आज आपण इथे आलो आहोत. हे जे मोठं घंटीचं डेकोरेशन दिसत आहे तेच आहे अल्टामाऊंटचा राजा. संध्याकाळी इथे खूप छान माहोल असतो. हे जे डेकोरेशन आणि हे जे लाइटिंग दिसतंय ते संध्याकाळी खूप खास दिसतं. इथे राईट साईडला तुम्ही पाहू शकता अंबानीचं घर आहे अँटिलिया, आणि त्याच्याच शेजारी आपल्याला हा गणपती दिसतो. श्रीरामाच्या रूपातला हा सुंदर असा गणपती माझा फेवरेट आहे. हे पाहू शकतो तुम्ही अंबानीचं घर, आणि त्याच्या घराजवळ ही आहे टपरी. तर अंबानीच्या घराला भेट देऊन थोडीशी पेटपूजा करून आम्ही निघालो अंधेरीला, अंधेरीच्या राजाला. जेवढ्या लवकर आमचं लालबागच्या राजाचं दर्शन झालं तेवढाच जास्त वेळ आम्हाला अंधेरीच्या राजाला लागला. जवळपास 1.5 ते 2 तास आम्ही लाईनीत उभे होतो. मुंबईत कंटिन्यू पाऊस असल्यामुळे इथे चिखल झाला होता. आम्ही दिवसभर छत्रीसोबत ठेवली होती पण बिलकुल पाऊस झाला नाही. इथलं दर्शन आमचं बाकीच्या गणपतींपेक्षा खूप छान झालं. इथे अथर्व शीर्षचा कार्यक्रम चालू होता, तोही आम्हाला पाहायला मिळाला. या गणपतीला सेलिब्रिटी गणपती असेही म्हणले जाते. मंडपामध्ये अथर्वशीर्ष पठण करतो. यावर्षी देखील आपल्या महिला कार्यकर्त्या आपल्या ड्रेस कोडनुसार, मंडळाने ठरवलेल्या ड्रेस कोडनुसार साड्या घालून इथे अथर्वशीर्ष सुरू करणार आहे. मी आरती वहिनी गीताला सांगतो की सुरुवात. या गणपती बाप्पाच्या दर्शनाला वेळ लागला, पण दर्शन मात्र खूप छान झालं. अगदी चरण स्पर्श करून गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही केलं. या मंडळाचं मॅनेजमेंट पण खूप छान होतं. बिलकुल धक्काबुक्की नाही, सगळ्यांचं एकदम पद्धतशीर दर्शन झालं. मनात भरणारी ही गणपती बाप्पाची मूर्ती पाहून तुम्हाला देखील आनंद झाला असेल. हा या दिवसाचा शेवटचा गणपती करून आम्ही घरी गेलो आणि पहाटे 3:50ची पहिली लोकल पकडून आम्ही श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलो. मुंबईत आल्यानंतर श्री सिद्धिविनायकाच्या काकड आरतीला आम्ही नेहमीच जात असतो. आम्हाला वाटलं गर्दी नसेल, पण सकाळी सकाळी तुफान गर्दी होती. पण नेहमीप्रमाणेच बाप्पाने आम्हाला त्याची काकड आरती अनुभवायची संधी दिली आणि आमचं खूप छान दर्शन झालं. नेमकं आज छत्री आणली नव्हती आणि भरपूर पाऊस झाला. असो, इतकी छान सिद्धिविनायकची मूर्ती पाहून मन एकदम विलीन होऊन गेलं. मित्रांनो, तुम्हाला पण जर का चान्स मिळाला तर सिद्धिविनायकाची पहाटेची काकड आरती नक्कीच अटेंड करा. हा एक्सपिरियन्स खूपच भारी असतो. तर श्री सिद्धिविनायकाची काकड आरती झाल्यानंतर बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही मुंबईच्या गणेशोत्सवाची सांगता केली. आणि हो, ज्यांच्या ओळखीने आमचं लालबागच्या राजाचं दर्शन झालं त्यांनी आम्हाला पिशवी भरून लाडूचा प्रसाद दिला लालबागच्या राजाचा. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.